तर कंप्लीट 4 दिवस झाला आमचा रोटर नेट करायला टाकला. मग तो जाणाला मी सकाळ सकाळ ट्रॅक्टर घेऊन चालवलं. मग जाताना आमच्या बायला पण शाळेत सोडायचं होतं. त्यात जाता जाता प्रज्वल आणि विकी गाठ पडलेली. मग त्यात प्रज्वलचं म्हणणं पण आहे का त्याचा हात चमकलाय. हं. त्याला खी उचलाय नाही हात बोलू लागते. यांच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मी ट्रॅक्टर घेऊन आलो डायरेक्ट आपल्या बंधाऱ्यावर. तर वातावरण सकाळ सकाळ एकदम फ्रेश आणि खतरनाक झालेलं होतं, विषयच नाही. मग तिथून आलो डायरेक्ट मिस्त्रीपाशी. ट्रॅक्टर लावला पार्किंगला आणि मिस्त्रीकडे येऊन बघावं म्हणलं काम कुठपर्यंत आलंय काय. मिस्त्रींच्या घरासमोरच गणपतीचं मंदिर होतं. मग लांबनच गणपतीच्या पाया पडलो आणि मिस्त्रीपाशी आलो. आल्यानंतर समजले काम तर अजून काय आपलं कम्प्लीट झालं नव्हतं. मग काम पूर्ण होतं निवांत बघत बसण्याशिवाय काय पर्याय नव्हता. त्यात काम कमी व्हायची काय नाव घेत नव्हतं. मग बघता बघता दुपारी 2 वाजल्या तरी काय काम आपलं अजून काय कम्प्लीट होईना. मग ट्रॅक्टर तिथं लावलो आणि डायरेक्ट आलो घराकडे. घरी आल्याला चहाचा एक टुसका मारला आणि घरच्या कामाला सुरुवात केली. तर सगळी कामे झाल्यानंतर आपल्याला डेअरीवर दूध पण घालायचं होतं. मग डेअरीवर दूध वगैरे घातलं आणि प्रज्वलकडे आलो, कारण की आम्ही आज सर्वजण चाललो होतो बाळूमामाला. आमच्या गावातून 15 किलोमीटर अंतरावर फुलचिंचोली गाव आहे. त्याच गावामध्ये हे मंदिर आहे. इथे आल्यानंतर बाळूमामा दर्शनासाठी पब्लिक तर भरपूर आलेलं होतं. मग पहिल्यांदा रांगेत उभा राहून बाळूमामाचा भंडारा वगैरे लावून घेतला. दर्शन झाल्यानंतर लांबून एक मंदिराचा व्हिडिओ काढा म्हणलं, कारण की जवळून व्हिडिओ काढायला आपल्याला तर काही परमिशन नव्हती. दर्शन झाल्यानंतर माघारी जाताना प्रज्वलला डिझेल पण येतं. मग डायरेक्ट आलो पंपावर, प्रज्वलचं डिझेल वगैरे घेतलं आणि डायरेक्ट आलो घराकडे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.